पाचारण केलं गेलंय. सलामीची जोडी गणेश आणि विजय पाटील हे मैदानापाती पहा मिळतोय. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला. अर्थातच वाडेगड टीमने पहिला सामना जिंकला आणि त्याच्यानंतर बाय मिळाली ती मात्र संदप टीमला. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवरती तोपर्यंत एकेरी धाव आपल्याला पहा मिळतोय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता आणि एकच धाव पहा मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव. मागच्या सामन्याचा विचार केला. पहिल्या सामन्यामध्ये वाडेगर संघाने जुने डोंबिवली संघाला परास्त केलं. 69 धावा बनवल्या होत्या. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक प्रवीण होते त्या ठिकाणी आणि एकेरी धाव पुन्हा एकदा मिळाले. पहिल्या सामन्याचा विचार केला तर विजय पाटील याने मात्र 18 बॉल मध्ये 53 धावा कुठल्या होत्या आणि पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी पाहा मिळाली. अतिशय सुरेख फलंदाजी केली होती. मात्र त्या धावांचा सुद्धा पाठलाग जुनी डोंबिवली टीमने केला होता. मात्र शेवटचे 2 चेंडू राहताना मात्र त्यांना मोठे पडके खेळता आले नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये या बेलेस एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 रन्स. यस, चांगली रनिंग पहा मिळाली आपल्याला आणि या 2 धावा पाहतोय शशांक पाटील आणि एस्टेनच्या मागे क्लोज कीपिंग करत असताना अद्यापर्यंत पाहिलं तर चांगलं षटक. मात्र इथे धावा जमवण्यासाठी थोडासा का होईना संघर्ष करावा लागतोय. बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. या वेळेस पहा मिळतं आपल्याला एकेरी धाव मिळाल्या. बाईच्या स्वरूपामध्ये किपर झाले ते बीट. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट खेळ्यात अतिशय चांगलं मधुकर होते. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पहा मिळालं. तटे सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होते आणि तेथे मात्र एकेरी धाव पुन्हा एकदा एकवटली जातोय. होम ग्राउंड वरती मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल ती टीमला. विनोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आल्यात. पुढे येऊन खेळ्या. चेंडू आबेत आणि झेल ड्रॉप झाला. एकेरी धाव एकवटली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि फिल्डर चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा आणखी मिळाल्यात. तर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकात डिफेन्स फटके पाहायला मिळाले आपल्याला. तर इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकात बिनबाद 8 धावा पहा मिळतात. गोलंदाज पाहतोय आपण फिरकी पट्टू गोलंदाज प्रवीण पाटील. नेहमीच ते आक्रमकतेने गोलंदाजी करतात. चांगला गोलंदाज आहेत ते आणि बऱ्याच वेळा त्यांच्या टीमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. बऱ्याच सामन्यामध्ये त्यांना पाहिलंय. एक फिरकी पट्टू आहेत आणि या असं फिरकी म्हटलं की वाडेगर देसाई यामध्ये खेळाडू पहा मिळतात आणि फिरकी खेळणं खूप अवघड असं. एखादा मोठा फलंदाज असला ना तरी सुद्धा त्याला फिरकी खेळणं खूप अवघड असं. स्ट्राईकला फलंदाज विजय पाटील. यावेळेस फटका तर सजवलाय आणि स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. पहिला दणदणीत षटकार. वरती पुन्हा एकदा ऑन साइडला बेगाडे. मात्र आता क्षेत्ररक्षक आहेत आणि एकेरी धाव एकवटली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची पूर्णपणे संधी होती आणि आता मात्र येते यस गिरीश पाटील होते तिथे. चेंडूला
बॅकअप दिला जातोय. मात्र आणखीन एक धाव मिळाली असती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, कारण चेंडू जसा फेकला तसा किपरच्या पासून थोडासा दूर झाला. मात्र इथे आणखीन 2 धावा मिळाल्यात त्या टीम वाडेकर संघाला. 4 षटकांचा सामना पाहायला मिळतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. यावेळेस फटका पुन्हा एकदा जागेवरून घेतला, क्षेत्ररक्षक होते, बनतील प्रेक्षक. आणखीन एक फटका चांगला पाहायला मिळतोय. 6 धावा मिळतील विजय पाटीलला. संघामध्ये ज्याच्या नावावरती 2 बाईक आहेत तो खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहा मिळतोय. बरेच खेळाडू आहेत या विपक्षी संघात सुद्धा पाहिलं तर मधुकर पाटील सारखा खेळाडू आहे. यास बऱ्याच खेळाडूंना पारितोषिक आता मात्र फार चांगले सोन्याचे दिवस आल्यात. ओहो, झेल टिपण्याची संधी होती, प्रयत्न चांगले होते, फक्त हात पुढे गेला. मात्र वेगवान चेंडू होता, गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता स्वीपर कव्हरच्या दिशेला आणि त्यामुळे ते एकेरी धाबेवरती समाधान मानावं लागतं. आता मात्र 23 धावा 2 षटकाऱ्या षटकामध्ये आल्यात. प्रवीण पाटील यांच्या एक चांगला गोलंदाज होता, मात्र तेथे पाहिलं तर चांगल्या पहिल्याच बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार आला. 2 खेळाडू काहीतरी बातचीत करतात, कशा प्रकारे चेंडू चेक केला जातोय. गणेश यांना पाहतोय स्ट्राईक वरती. जय जलेश्वर वाडेकर विपक्ष स्मरणिका पाटील 11 संदाप. या 2 टीम मध्ये चाललेली लढत. फुलटॉस बॉल होता, फायदा उठू शकले नाहीये. बॅटकट आणि चेंडू जाईल 1 धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये पाहा मिळतोय. जो मागे जे आहेत ना मागची साईड, तर तिथे 1 धाव 2 धाव असं डिक्लेअर झोन आहे. पुढे गेला तर आपल्याला 2 धावा पाहा मिळतात. तर डिक्लेअर आहे ना, मगाशी असा सामना झाला आणि तर 1 आणि 2 असा डिक्लेअर झोन मध्ये धाबा आहेत. मगाशी जो उंबाडे संघ होता ना, मी म्हणेन जर फुल ग्राउंड असं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं, कारण त्याने चेंडू मारला, शॉर्ट्स गेलेला क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू वेगाने गेला आणि 3 धावा करता आल्या नाहीये त्यांना. स्विच इट मगाशी सुद्धा नितीन पाहिलं तर त्यांच्या मुळाने रिव्हर्स फटका खेळात, जणू काही घरीच प्रॅक्टिस करतात की काय. बऱ्याच खरं अशा फटक्याची प्रॅक्टिस करायला हवी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात फक्त 8 धावा होत्या आणि या षटकाचा विचार केला तर 17 धावा आल्या. 17 धावा या षटकामध्ये आल्या. अगोदर 8 धावा पाहायला मिळाल्या आणि आता एकूण 25 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. 25 धावा झाल्या. 4 ओव्हरचा हा मॅच आहे. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. तर गोलंदाज पाहतोय गिरीश पाटील आहे ना, पुन्हा एकदा फिरकीचा हा गोलंदाज पाहा मिळतोय. तर निश्चित त्याचबरोबर कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना आहे, तिचे उपाध्यक्ष आहेत. यावर्षी त्यांच्यावरती जबाबदारी दिली गेली आहे. तर आता त्यांच्या माध्यमातूनच या स्पर्धा खेळवल्या जातात आणि जे काही नियम आहेत त्या नियमांना अनुषंगाने, त्या नियमांना धरून मात्र हे क्रिकेट खेळलं जाते. गिरीश पाटील गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक विजय पाटील. फटका तर चांगला आहे आणि धावा सुद्धा मिळतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हाय अँड हँडसम षटकार.
ताकद होती, नजाकत होती. या फटक्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा फटका पाहायला मिळाला, विलोभनीय फटका आहे आणि ते मात्र 6 धावा मिळतील या फटक्यामध्ये. चांगली बॅटिंग करत असताना अद्यापर्यंत विजय पाटील यांना पाहतोय मैदानावरती. आताचा बॉल यॉर्क लाईनचा होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हलकसा अपील केलं होतं, मात्र भाऊ पाटील यांनी सांगितलं की पंचनी इशारा केलाय की चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा होता, त्यामुळे ते एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. चांगला चेंडू फेकला, षटकार आल्यानंतर मात्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गिरीश पाटलांनी आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाले. अद्यापर्यंत सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतोय. चांगला खेळ झालाय अद्यापर्यंत जय जलेश्वर वाडेकर टीमच्या वतीने. आताचा बॉल फुल टॉस होता, यावरती धावा मिळतील त्या. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. थँक्यू. आणखीन एक चांगला पडगा गणेश पाटील यांना पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस फटका तरफ असला, क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात, मात्र झेल टिपेल कोण? कॉलिंग नाहीये, त्यामुळे ते आणखीन 2 धावा मिळाल्या. थ्रोपैकी थोडीशी स्क्वेअर पाहायला मिळते. जगदीश आल्या तोपर्यंत चेंडूला गॅदर खेळ जातोय, चेंडूला उचललं जातोय आणि तोपर्यंत मिळेल ती 2 धावा. चिकनगरचे विकी भोईर या ठिकाणी उपस्थित झाल्यात आपण या मंचावरती. त्याचबरोबर हॅन्डसम पर्सनॅलिटी अंपायर मेक्या सर. यावेळेस फटका चांगला, व्हॉट अ शॉट, सुपर स्टँड अँड डिलिव्हर, एक्सलेंट पॉवर, बॉल गोज ऑन, 6 रन. वाडेकर संघ अद्यापर्यंत 44 धावांची इनिंग साकारताना पार्टनरशिप मात्र येथे बेल्टअप केली जाते या 2 फलंदाजांच्या वतीने. यावेळेस सोडून दिलाय बॉल, मात्र पाबा लागेल. काय घडलंय, कीपर वाईट. यास पंच वाईटची खूण करत असताना 1 धाव अभांतर स्वरूपाने मिळाले आणखीन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मैदानावरती पहा मिळतो आपल्याला. एज लागले, चेंडू पाठीमागे निघून जाणार आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त 1च धाव. पाणी, यस, पाणी पाहिजे असेल तर घेऊन जा, हरकत नाहीये. हा, चला तो ते 3 षटकांचा खेळ संपलाय, मात्र सामना 4 षटकांचा आहे. पहिल्या षटकात विनोद पाटीलने फेकलेलं षटक 8 धाब्याचं होतं. प्रवीण पाटील यांनी षटक फेकलं, ते मात्र 17 धाब्याचं राहिलं आणि गिरीश पाटलांचं षटक पाहिलं तर ते 21 धाब्याचं. अशोक पाटील आम्हाला माहिती देत असताना एकूण
चला इथून 3 षटकांचा खेळ संपला. 46 धाबा धावफलकावरती. शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाज पाहायला मिळतो. आपला शेवटचं षटक सुरेश पाटील शेवटचं षटक घेऊन आलात. चला सामन्याला सुरुवात करा. सलामीची जोडी अद्यापपर्यंत 46 धावा बनवल्या गेल्यात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. बॉलिंग पहिलाच चेंडू डाट फेकला जातो. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मैदानामध्ये. पाहतोय आपण 46 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला खेळायचा होता, मात्र चेंडू बॉडीला टच होतो आणि सिली मिडॉपला चेंडू जातोय. तोपर्यंत एकदा मिळाले. अतिशय सुबक आणि सुंदर मन मोहित करणाऱ्या या चमचमत्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात. पहिल्यांदाच 40+ मध्ये एवढ्या उंचीच्या ट्रॉफ्या पाहायला मिळाल्यात. सुनील मामा चौधरी आपलं स्वागत आहे. पूर्ण टीमचं एक अतिशय आकर्षक म्हणून ट्रॉफ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मंचा समोर. सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या स्विच हिट आणि आता येते धाव मिळेल एकच धाव. 3 चेंडू फक्त 2 धावा. 3 चेंडू फक्त 2 धावा आल्यात. सलामीची जोडी खेळत असं विजय पाटीलने मात्र चांगलं योगदान दिलं अद्यापर्यंत. दुसरीकडे गणेश यांना पाहतोय, त्यांनी सुद्धा मात्र चांगल्या प्रकारे योगदान दिलंय. विजयचा विचार केला तर 26 या धावसंख्येवरती खेळत असताना पहा मिळतात. पुढे आल्यात. फटका मात्र फसलाय. 3 क्षेत्ररक्षक झेल खाली, मात्र झेल टिपेल कोण नाहीये. तिथून मात्र दुसरी धाव. यस, इट इज आउट. डायरेक्ट हिट दिलाय आणि फलंदाज बाद होतोय. फर्स्ट विकेट डाऊन. आणि एकूण पाहिलं तर 49 धावांची पार्टनरशिप. तर आता नवीन बॅट्समन सुनील मामा चौधरी आल्यात नॉन स्ट्राईकिंगला आणि स्ट्राईक वरती गणेश यांना पाहतो. दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. विजय पाटील असतील. गणेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडतोय चेंडू. जवळपास नाहीये कोणी. तोपर्यंत आणखीन 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि 51 धावा लागला धावफलकावरती. या षटकामध्ये मात्र फार कमी धावा पाहायला मिळतात. एकही मोठा फटका नाहीये. सिंगल डबल आल्यात. 1 विकेट गमावली आहे. त्यामुळे 51 धावा. उर्वरित चेंडूंचा खेळ असेल तो आता एक लास्ट टू गो. पुढे येऊन खेळल्यात. पुन्हा एकदा धावा तर मिळतील. बॅकवर्ड खेळलेले क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकेरीच धावेवरती समाधान मानावे लागले आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती खेळाडू बाद होईल आणि येथे मात्र एकच धाव पाहायला मिळतोय. ते शेवटचं षटक मात्र अतिशय चांगल्या राहिलंय. ते मात्र गोलंदाज पाहायला मिळाला आपल्याला. सुरेश पाटील यांनी शेवटचं षटक फेकलं.
ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला वसा संघाचे संघनायक या विश्वास वायले आणि मोठगाव संघाचे संघनायक या मंगेश संघनायकाला पाठवून द्या. आहेत आहेत. सुनील मामा राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू फटका फसला. योग्य चेंडू खाली येत आहेत. मोठ्या विकेटचं इथं पतन होतंय. फलंदाज मात्र मधुकर पाटीलला माघारी परतावं लागतंय. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. वित्त मात्र फटका फसलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. संवाद तुटतोय की का असं वाटत होतं. मात्र इथं दुसरा धक्का दिला तो लागोपाठ गोलंदाज सुनील मामानं. रमेश पाटील बॅक टू पवेलियन. केली जाते ती मोठागाव विपक्ष वसार. वसार संघाने नाणेफेक जिंकली आहे. पहिल्या दोन चेंडूंवर दोन धक्के दिलेत. गोलंदाज आपण पाहतो सुनील मामा. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला परतली. मात्र इथून सतीश आणि संघनायक आपण पाहतो विनोद पाटील स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला बॅकफुटला गेले. सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चांगले क्षेत्ररक्षण नितीनच्या माध्यमातून. तोपर्यंत इथं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जात आहे. धावसंख्या आपण पाहतो 2-1. 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होईल का? होऊ शकतो. चांगल्या पद्धतीने तुम्ही फलंदाजी केली. धावगती चांगल्या पद्धतीने प्रतिषटकामागे राखली तर संदर्भ संघ नक्कीच या 53 धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने करू शकतो. सुनील मामा राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतोय. संघनायकाच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार आणि धोक्याचा इशारा दिलाय तो फलंदाज विनोद पाटील या संघनायकानं. ऑन साइडला खेळतात. थोडीशी मिसफील्ड जरूर होते मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 6 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकातील या चेंडूवर एक मोठा फटका येणं गरजेचं असेल संदर्भ संघासाठी. सुनील मामा पुन्हा एकदा तयार. सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाज सतीशच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपतो. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 2-10 अशी धावसंख्या. 5-4 षटकांमध्ये जर विचार केला तर 53 धावांचं लक्ष ठेवलंय. मात्र अजूनही 3 षटकं शिल्लक असतील. 18 चेंडू बाकी असतील. या 18 चेंडूंमध्ये उर्वरित धावांचं लक्ष मात्र या दोन फलंदाजांना आणि त्यांच्या येणाऱ्या सहकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने करावं लागेल. धावसंख्या कितीही मोठी असू द्या ती धावसंख्या पार करण्याचा प्रयत्न
नक्कीच फलंदाज करतील ते संदर्भ संघाचे, कारण फलंदाजी खोलवर आहे या संघाची आणि ते कित्येक सामन्यांमध्ये कित्येक स्पर्धांमध्ये त्यांच्या फलंदाजांनी दाखवून दिलं आहे. किती 18 चेंडूंमध्ये उर्वरित समीकरण आपण पाहतो. संदर्भ संघासाठी अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 43. गोलंदाज सज्ज होतात दिलीप शेलार. 18 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण. स्ट्राईक एंडला आपण पाहतो संघनायक विनोद पाटील. दिलीप शेलार राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतोय. 2 चौकार आपण पाहिले ऑफ साईडला. फलंदाज विनोद पाटीलच्या बॅटमधनं संघनायकाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने या संघनायकाने उचलली आहे, कारण 2 मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर संघ अडचणीत सापडलाय आणि त्या संघाला तिथून अडचणीतून बाहेर काढण्याचं काम आपण पाहतोय. विनोद पाटील आणि सतीश पाटील 2 फलंदाज करतात. चांगली फलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. ऑन साईडला खेळतात. चांगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक येत आहेत. विजय पाटील यांच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू लागोपाठचा येतोय तो दुसरा चौकार. चेंडू आणि अजूनही 35 धावांची गरज होतील का? नक्कीच नितीन कालन होतील, मात्र त्या पद्धतीनेच तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. दिलीप शेलार राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळतात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शर्यत येतात. चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण. लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 चौकार ठोकलेत आणि 3 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा या फलंदाजाने एकवटल्या आहेत. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 22 धावा. नक्कीच करतोय. 22 धावा आपण पाहतोय धावफलकावर. ऑन साईडला चेंडू फिरकावलाय, मात्र फटका फसलाय की काय, आणि इथे मात्र मोठ्या विकेटचं पतन होतं. फलंदाज विनोद पाटील बॅक टू पॅव्हिलियन. समीकरण मात्र आपण पाहतो संदर्भ संघासाठी 14 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण. हे 2 चेंडू या षटकातील फार महत्त्वाचे असतील संदर्भ संघासाठी, कारण 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आलं तर धावांचं अंतर वेगाने कमी होईल. मात्र 2 चेंडू जर दिलीप शेलारनं चांगल्या पद्धतीने हाताळले तर मात्र वाडेकर संघ नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये असेल. मात्र डावखुरा फलंदाज आपण पाहतोय प्रवीण पाटील, एक डावखुरा फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रवीण सुद्धा अतिशय चांगले फलंदाज आहेत. कित्येक वेळा या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आहे. अडचणीतनं आपल्या संघाला बाहेर काढलं तो फलंदाज स्ट्राईक एंडला. मात्र इथून हे 2 फटके मात्र प्रवीण पाटील या फलंदाजाला चांगल्या पद्धतीने मारावे लागतील, कारण 2 चेंडूंमध्ये 8 ते 12 धावा आल्या तर धावांचं अंतर कमी होईल. चांगल्या पद्धतीने दुसऱ्या उर्वरित 2 षटकांमध्ये तुम्ही चांगली फलंदाजी करू शकता. दबाव कमी होऊ शकतो या 2 फटक्यांमध्ये. त्या पद्धतीनं हा फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करेल ते मात्र पाहावं लागेल. चला चला सुनील मामा आयोजक आहात. 14 चेंडू 31 धावांचं समीकरण. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच रमेश म्हात्रे यांनी वाईडचा इशारा केला. अवंतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती
23 वर 14-30चं समीकरण. प्रयत्न केले जात आहेत फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी सतीश. संगणक विनोद पाटीलने चांगली फलंदाजी केली, मात्र तो फलंदाज बाद झाल्यानंतर इथे प्रवीण पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतो. डावखोरी फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. दिलीप शेलार राईट राऊंड द विकेट. ऑन साईडला भिरकावून दिला, मात्र फटका चांगला होता, मात्र तो फटका घोषीच्या स्वरूपात जातोय. तोपर्यंत इथं सिंगल येथे धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो 24. नवीनच पहिल्या षटकापासून नवीनच चेंडू. कधी हरवला, भिजला, फुटला तर नवीनच दिला जाईल असं आयोजकांनी पहिल्या सामन्यापासून सांगितलंय. मॅच चेंडू आलाय. 13 चेंडू 29 धावांचं समीकरण. मोठं लक्ष होतं 4 षटकांमध्ये 53 धावांचं. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सुनील मामा या गोलंदाजाने 10 धावा खर्च केला आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 24 धावा. गोलंदाज तयार. दिलीप शेलार राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. छोटू चेंडूला अडवू नको छोटू. धावा जरी डिक्लेअर असल्या तरी कोणी प्रेक्षकांनी किंवा लहान मुलांनी चेंडू अडवू नका, कृपया तुम्हाला विनंती करतो आयोजकांच्या वतीनं. नक्कीच महिला वर्ग आपण पाहतोय मोठ्या संख्येने सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. कारण व्यासपीठावर काही आमचे सहकारी उपस्थित आहेत, ते आम्हाला सूचना करतायत. त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तसेच वाडेगरचे उद्योजक आदरणीय कपिल पाटील यांचं व्यासपीठावर आगमन होतंय. त्यांचं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. 12 चेंडू 28 धावांचं समीकरण. या षटकाचा जर विचार केला तर दिलीप पाटील या शेलार या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या 15. 2 षटकांमध्ये धाव संख्या आपण पाहिली 25. चला सुनील मामा आयोजक आहात बघा, सूचना लक्षात घ्या. सामन्याची लय कमी करू नका, रिदम तोडू नका सामन्याचा सुनील मामा, कारण आपण आयोजकांच्या भूमिकेत आहात. कारण नियम सर्वांसाठी समान असतात मामा. मामा बघा, पंच तुम्हाला सूचना करतात. योगेश तयार. रनपुटला पुढे सरकले, सुरेख फटका आपण पाहतो. चेंडू लो मॅचमध्ये ट्रॅव्हल होतो. गणेश पाटील चेंडू खाली येतात, मात्र इथं चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातो, चेंडूफेक केली जाते. तोपर्यंत फक्त सिंगल येते. 11 चेंडू 27 धावांचं इथं समीकरण आपण पाहतोय. सामना थोडासा जड होत चाललाय तो संदर्भ संघासाठी. मोठे फटके या तिसऱ्या षटकात जर आले तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला कमी धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. मात्र या षटकात तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण या षटकात जर तुम्ही संधी साधली तर पुढच्या षटकामध्ये तुमच्यासाठी सामना अवघड नसेल. थोडासा सामना तुमच्यासाठी खुला झालेला असेल, मात्र इथून तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. डावखोरी फलंदाज सातत्याने नेहमीच आक्रमक फलंदाजी करत असतात, मात्र प्रवीणला इथून आपल्या बॅटचा फेस खोलावा लागेल. कारण इथून संघ अडचणीत सापडल्यानंतर संघ नेहमीच तुमच्याकडनं अपेक्षा असते, त्या लौकिकाला साजेशी फलंदाजी तुमच्याकडनं अपेक्षित असते. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न केला होता, वेगात बदल केला, संभ्रमात पाडलं फलंदाजाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर स्थगित. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 26 धावा.
10 चेंडू 27 धावांचं समीकरण. 4 चेंडू या षटकातील तिसऱ्या षटकातील फार महत्वाचे असतील, कारण या षटकात तुम्हाला जितक्या धावा जमा करता येतील तितक्या करून घ्या, कारण शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला धावगती कमी राहिली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या धावगतीचा त्या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. मात्र हे 4 चेंडू हे फार महत्वाचे असतील संदप संघासाठी. योगेश चांगली गोलंदाजी करतात. या गोलंदाजाने सुरुवात तर चांगली केली आहे. 53 धावांचा डिफेन्स करतो तो वाडेकर संघ. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक दूरवर आले. 1 बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होईल का पाहायचं आहे. 2 धावा घोषितच्या स्वरूपात येत आहेत. बघा ते प्रेक्षक उभे सीमारेषेवर, त्यांना विनंती असेल बाहेर थांबा. हॅलो हॅलो बाहेर बसू नका. बघा जे आतमध्ये बसलेत ना त्यांनी उठायचंय, बाहेर व्हा. पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल. संतोष इथे मात्र पंच रमेश मात्र यांनी वाईडचा इशारा केला. 1+1 2 धावा येतात धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 30 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अजूनही 23 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 9. 3 चेंडू फार महत्वाचे असतील संदप संघासाठी. सातत्याने तुम्हाला चेंडूंचं आणि धावांचं गणित आम्ही सांगतोय, ते गणित लक्षात घेऊन सतीश आणि प्रवीणला फलंदाजी करायची. 9 चेंडू आणि 23 धावांचं उर्वरित समीकरण. सतीश टायकनला आपण पाहतो एक चांगला फलंदाज. योगेश राईट ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकले. मोठा फटका येतो तो फलंदाज सतीशच्या बॅट मधनं. वंडरफुल षटकार. आपण पाहतो धाव फलकावर अजूनही धावांची गरज असेल. 8 चेंडू 17 धावांचं समीकरण. सामना संघ पहिल्या 2 चेंडूंमध्ये अडचणीत सापडला. 2 गडी बाद झाले. त्यानंतर संघनायकाने जबाबदारी स्वीकारली. तदनंतर संघनायक माघारी परतल्यानंतर सतीश आणि प्रवीणच्या माध्यमातून इथे चांगले प्रयत्न आपण पाहतोय. नक्कीच सतीश पाटील जर मैदानात थांबले तर मॅचला कलाटणी देतील. नक्कीच नक्कीच. नितीन ऑन साइडला भिरकावून दिलाय. इथे मात्र फटका फसला. असं वाटलं होतं की षटकार जातोय की काय. अंतर उरेल आणि तदनंतर मात्र तुम्ही 6 चेंडूंमध्ये 11 धावांसाठी नक्कीच चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकता. चला सुनील मामा विनंती करतोय मी. योगेश राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न मात्र फटका फटलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतात. झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव येते धाव फलकावर. षटक क्रमांक 3 इथे आहे आणि 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण धावसंख्या धाव फलकावर पाहतोय ती 38 धावा. 6-15चं समीकरण. लक्ष मोठं आहे, मात्र प्रयत्न केलं तर नक्कीच या 15 धावांचा पाठलाग संदप संघ नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकतो, कारण ती क्षमता फलंदाज प्रवीण मध्ये आहे. ती क्षमता आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला फलंदाज सुरेश पाटील हे 2 फलंदाज नक्कीच ती धावसंख्या नक्कीच पार करू शकतात. ती नक्कीच त्यांच्याकडे ताकद या 2 फलंदाजांमध्ये आहे. मात्र हे 6 चेंडू तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने खेळावे लागतील.
6 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. लक्ष्य मोठं आहे, मात्र ते लक्ष्य तुम्ही चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली तर नक्कीच ते लक्ष्य तुम्ही गाठू शकता, पार करू शकता. 53 धावांचं लक्ष्य असताना शेवटचं षटक मार्गस्थ असताना 6 चेंडूमध्ये संदर्भ संघाला जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 15. स्वतः संघनायक येत आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. कॅप्टन कुल विजय पाटील. चला सुनील मामा चला, कारण पंचही कंटाळलेत. तुमचं क्षेत्ररक्षण पाहून पंचही कंटाळलेत सुनील मामा. सहा चेंडू 15 धावांची गरज. विजय पाटील रायटम राऊंड द विकेट. कोलवट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. प्रवीण पाटील बाद झाले धावचीच्या स्वरूपात. सहा चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर गडी धावचीच्या स्वरूपात बाद झाला. मात्र अजूनही तुमच्या हातात 5 चेंडू आहेत. वसाड संघानं फलंदाजी स्वीकारली आहे. 5 चेंडूंमध्ये 15 धावांचं समीकरण उर्वरित असेल संदर्भ संघासाठी. एक चौकार एक षटकार कमबॅक करून देईल या संदर्भ संघाला. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होतात. फलंदाज सतीश पाटीलला माघारी परतावं लागतंय. पहिला गडी या षटकात पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात बाद झाला. तदनंतर फलंदाज त्रिफळाचीत झाला. नितीन नक्कीच वरच्या खेळी करण्यासाठी यायला पाहिजे होतं. मात्र इथं वर न येतं शशांक पाटील खाली थांबलेत. ऑन साईडला बिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. सामना जड होत चाललाय संदर्भ संघासाठी. 3-14चं समीकरण आपण पाहतोय. 3 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके येणं गरजेचं असेल, कारण पहिल्या सत्रामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी आपण पाहिली संदर्भ संघाच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या षटकाचा जर सत्राचा जर विचार केला तर विनोद पाटील या फलंदाजी केली. मात्र त्यानंतर प्रत्येक फलंदाजाने इथं निराशा केली आहे. विजय पाटील रायटम राऊंड द विकेट. इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाज गिरीश पाटीलच्या बॅट मधनं येतोय तो षटकार. नाही तू पहिले गेलास भर. नाही भरणार. पाटीलने सुद्धा त्यांचं कौतुक केलं, की लॉंग ऑनला जास्त षटकार या स्पर्धेत आपण आतापर्यंत पाहिले नाहीयेत. नक्कीच नितीन नक्कीच, कारण गिरीश पाटील एक अनुभवी फलंदाज आहेत. गोलंदाजी सुद्धा चांगली करतात. आपले सहकारी माघारी परतलेत. मात्र इथून हा फलंदाज नक्कीच आपल्या परीने प्रयत्न करतोय. या चेंडूवर 2 धावा किंवा षटकार येणं गरजेचंच असेल संदर्भ संघासाठी. विजय पाटीलच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका साधतोय हवाई सफार. पाटील बाद झाले. रमेश पाटील बाद झाले. तदनंतर आपण पाहिलं तर प्रवीण पाटील बाद झाले. चांगले फलंदाज बाद झाले. खेळाडू नेहमीच गोलंदाजाच्या भूमिकेत असतो. तो खेळाडू मात्र इथं 51 वर्षाचा आहे. वय वर्ष 51 आपण पाहतोय. बघा वय वर्ष 51 आमचे गिरीश पाटील संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडतात. बघा लिंबू नसेल लक्षात घ्या. 1 चेंडू 2 धावा. टाळ्या होत्या या चेंडूसाठी.
अतिशय सुरेख फटका आपण पाहतो, मात्र इथं झेल पकडला जातो. मात्र गिरीश पाटील साठी टाळ्या होत्या. सामना जरी संदप संघाने गमावला असला तरी मात्र हे 2 षटकार या फलंदाजांनी जे ठोकले, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली त्या फलंदाजानं. काय सामना रंगला बघा. 2 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज होती. 5व्या चेंडूवर षटकार ठोकला. 3 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज होती आणि 2 चेंडूंमध्ये 8 धावांचं अंतर राहिलं होतं. 5व्या चेंडूवर षटकार ठोकला. मात्र हा सामना जरी नितीन काळन गमावला असला संदप संघाने, मात्र सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं ते गिरीश पाटील या फलंदाजानं. नाही, नक्कीच नक्कीच मी कौतुक करेल गिरीश पाटील यांचं. खरं विजय पाटील सुद्धा स्वतः त्यांचं कौतुक केलं बघा. 2 षटकार आणि अशी 40+ मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळाली. 2 ताकदवान संघ आहेत. कारण निजेच्या स्पर्धेत फायनल मध्ये होते आपण पाहिलं तर वाडेकर आणि संदप. आज मात्र दुसऱ्याच फेरीत ते एकमेकांसमोर आलेले आणि इथे मात्र विजय पाटील यांना बघा अक्षरशः घाम फुटला होता. तर विजय पाटीलच ठरले या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विजय पाटील या मॅन ऑफ द मॅच. साई यांच्याकडनं साई नाईक यांच्या